आज संख्या कमी आहे, चालू करायचं. बघा, आपण काल आपली एनर्जी ऍक्टिव्हेट करून त्या एनर्जीचा चांगला अनुभव घेतला. सगळ्यांना अनुभव आला ना चांगला? हो. हा. तर आता त्या एनर्जीचा उपयोग हे आपल्या घरातील निगेटिव्हिटी काढण्यासाठी आपल्याला करायचं आहे. तर ते आधी मी घेणार आहे. ते एक 5 मिनिटामध्ये होऊन जाईल आणि मग आपण आवरायला सुरुवात करू. तोपर्यंत राहिलेले पण जॉईन होतील. बघा, ही जी मी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगणार आहे, ही जी प्रॅक्टिकल मी तुम्हाला आता सांगणार आहे, ते प्रॅक्टिकल आपण रोज करायचंय घरामध्ये. रोज 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. पण हे प्रॅक्टिकल जर तुम्ही केलं तर बघा, तुमच्या घरामध्ये कशी हळूहळू बदल व्हायला सुरुवात होतात. अडलेली कामं व्हायला लागतात. सगळं घरातलं वातावरण प्रसन्न होतं. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घराला बदलू शकता, घराच्या एनर्जीला तुम्ही बदलू शकता. असा फायदा ह्या एनर्जी बॉलचा होतो. मी एनर्जी बॉल तुम्हाला 3 एनर्जी बॉल, सॉरी 4 एनर्जी बॉल शिकवणार आहे. त्याचा उपयोग तुम्ही जीवनामध्ये करू शकता. रेडी? हो. रेडी सगळे? एक एक आज उशीर केले सगळे. बघा, पहिल्यांदा रेकीची प्रार्थना करायची. काय म्हणायचं रेकीची प्रार्थना? मी स्वतःची आभारी आहे. आभारी आहे. मी दिव्य स्वतःची आभारी आहे. मी मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मला हात रब करायचे आणि असे ब्रह्मांडाकडे हात करायचे. या ब्रह्मांडातून वाहत येणारी ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून माझ्या 7 चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या 7 चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. 7 चक्रातून ती माझे ऑर्गन, माझे सेल्स, संपूर्ण शरीर माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. आणि आता ती माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हात रब करायचे आणि एनर्जी बॉल असा तयार करायचा. पूर्ण त्याच्यामध्ये मॅग्नेट येईपर्यंत तो एनर्जी बॉल तयार करायचा. झाला? असा एनर्जी बॉल तयार झाला की मी याला फुटबॉल घोषित करत आहे. आता फुटबॉल हा शब्द का दिला आपण ते मी नंतर सांगते तुम्हाला. मी या बॉलला, या एनर्जी बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. मी साधना, म्हणजे तुम्ही तुमची नावं घ्यायची. मी साधना, माझं सर्व कुटुंब, माझ्याशी निगडीत असणारे माझे सर्व आप्तस्वकीय, माझं घर, माझ्या घरातील वस्तू, माझे घरातील वाहने, या सगळ्यांमध्ये ज्या कुठल्या कारणाने जी कुठली नकारात्मकता आली असेल ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आहे. मी स्वतःचं नाव, मी, माझं कुटुंब, माझे सर्व आप्तस्वकीय, माझं घर, घरातल्या वस्तू, माझ्या घरातील वाहने, याच्यामध्ये ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आलेली आहे ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. ती या बॉलने शोषून घेतलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन ती निगेटिव्हिटी, ती नकारात्मकता शुद्ध झाली, असं 3दा म्हणायचं. मी, माझं घर, माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातील सर्व माणसे, माझे आप्तस्वकीय, माझे घर, माझ्या घरातल्या वस्तू, जे काही तुम्हाला घोषित करायचंय ते सगळं या बॉल मध्ये घोषित करायचं.
हे सगळं मी या बॉलमध्ये घोषित करत आहे. आणि ती नकारात्मकता आता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे असं म्हणून वर हात करायचं आणि फुंकायचं. तीनदा म्हणायचं ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली असं फुंकून म्हणायचं. हा, बघा ही ऍक्टिव्हिटी आली लक्षात. जर लक्षात आली नाही तर व्हिडिओ टाकते, मग तुम्ही ती बघून रिपीट करत राहा. आता आपल्याला दुसरा बॉल बनवायचा आहे. पुन्हा तेच, पुन्हा रेकीची प्रार्थना, मी स्वतःची आभारी आहे. सॉरी, एक मिनिट. ब्रह्मांड जाऊन शुद्ध झालेली आहे असं म्हटलं की आधी त्याला कट करायचं आपल्या नाभीपासून, कारण ही नकारात्मकता होती. जिथं जिथं नकारात्मकता येते तिथं तिथं कट करायचं. कट कट कट, नाभीजवळ हात असा क्रॉस घ्यायचा. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. डिलीट. नाभीजवळ हात नेऊन तीनदा कट 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 म्हणायचं आणि डिलीट 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 म्हणायचं. झाला, ह्या कनेक्शन कट करायचं आणि मग थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू गुरुजन, माता पिता, थँक्स म्हणून आभार मानायचे. ही पूर्ण प्रक्रिया अशा पद्धतीने करायची. आता दुसरा आपल्याला एनर्जी बॉल तयार करायचा. दुसरा एनर्जी बॉल आता स्वतःसाठी करायचा. तर आधी रेकीची प्रार्थना, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी. आणि मग ब्रह्मांडीय ऊर्जेला कॉल करायचा आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून माझ्या 7 चक्रामध्ये प्रवाहित होत आहे आणि माझ्या 7 चक्रातून माझ्या सर्व शरीरात प्रवाहित होत आहे आणि ती माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. क्राऊन चक्रातून ती माझ्या 7 चक्रामध्ये प्रवाहित होत आहे आणि ती माझ्या नंतर हातामध्ये प्रवाहित होत आहे. असं 3 वेळेला म्हणायचं. कुठलीही गोष्ट 3 वेळेला. मी तुम्हाला सांगते की आपण 3 वेळेला का म्हणतोय, याचा उल्लेख आपला पहिल्या दिवशी झाला होता, पण रिपीट सांगतो. हे 3 वेळेला आपण म्हणायचंय आणि मग पुन्हा हात रब करायचे, पुन्हा एनर्जी बॉल तयार करायचा. एनर्जी बॉल तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला घोषित करायचं. मी स्वतःचं नाव घ्यायचंय. मी स्वतःला या एनर्जी बॉल मध्ये घोषित करत आहे. रेकीच्या कृपेने, गुरुजनांच्या कृपेने, माता पिताच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. रेकीच्या कृपेने, माता पित्याच्या कृपेने, आई वडिलांच्या कृपेने झाल्यानंतर गुरुजनांच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये सर्व सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेले. असं 3दा म्हणून ते डोक्यावर ठेवायचं आणि म्हणायचं की ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून मला हे सर्व सुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य, ऐश्वर्य प्रदान करत आहे, प्रदान करत आहे, प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आणि मग हात जोडून थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू माता पिता, थँक्स टू गुरुजन. आता पुन्हा तीच प्रक्रिया. पुन्हा बॉल तयार करा. रेकीची प्रार्थना पूर्णच घेते मी
दिव्य रेकी शक्तीचे मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. पुन्हा हाताला रब करा, एक एनर्जी बॉल तयार करा आणि या एनर्जी बॉल मध्ये तुम्ही तुमचं सगळं घर, तुमच्या घरातील व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती, तुमच्या घरातील सामान, तुमची वाहनं, तुम्हाला जे काही तुमच्या घराबद्दल याच्यामध्ये घोषित करायचंय ते घोषित करा आणि म्हणा की रेकीच्या कृपेने, गुरुजनांच्या आणि माता पिताच्या कृपेने माझ्या या घराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या घरातील सामानाला, माझ्या घरातील वाहनांना सुरक्षा प्राप्त झालेली आहे. सुरक्षा प्राप्त झालेली आहे असं 3दा म्हणायचं. सुरक्षा प्राप्त झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो असं म्हणून ही जी ऊर्जा आहे ती घरामध्ये अशी हाताने प्रवाहित करायची. जसं सगळी घरामध्ये अशी प्रवाहित करायची की आपण घराला सुरक्षा दिली. आता शेवटचा बॉल तयार करायचा आहे. तो बॉल हे युनिव्हर्स साठी करायचा आहे. आपण एवढे स्वार्थी नाहीयेत की फक्त आपल्यापुरतं सगळं देवाकडे प्रार्थना केली. आता आणखीन एक बॉल तयार करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. पुन्हा हात रब करा. पुन्हा ब्रह्मांडीय ऊर्जेला बोलवा तुमच्या क्राउन चक्रातून, तुमच्या 7 चक्रात आणि तुमच्या 7 चक्रातून तुमच्या हातामध्ये ती प्रवाहित झालेली आहे. आणि मग पुन्हा एनर्जीचा बॉल तुम्ही तयार करा. असा एक बॉल तयार करा आणि या बॉलला तुम्ही युनिव्हर्स मधील सर्व सजीव निर्जीव घटकाला घोषित करा. सर्व सजीव निर्जीव घटक सगळे आणि म्हणा की ह्या बॉलमध्ये मी सर्व युनिव्हर्सला घोषित करत आहे. सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींना मी इथं घोषित करत आहे. त्यांना रेकीच्या कृपेने, माता पिता गुरुजनांच्या कृपेने त्यांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन ते सुखी, सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य त्यांना प्राप्त झालेलं आहे असं 3दा म्हणायचं. आणि हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो असं म्हणायचं. असं झालं की हा बॉल असा जोरात युनिव्हर्स मध्ये फेकून द्यायचा. तो युनिव्हर्स मध्ये गेला. तुमचे जे काही युनिव्हर्स बद्दलच्या जी काही तुमची हे आहे सकारात्मकता ती सगळी त्यांच्यापर्यंत पोहोचली. असे 4 एनर्जी बॉल तुम्ही रोज तयार करायचे. जेव्हा तुम्ही हे 4 एनर्जी बॉल तयार कराल आणि घरामध्ये जेव्हा सकारात्मकता पोहोचवाल आणि घरातली निगेटिव्हिटी जेव्हा तुम्ही ब्रह्मांडात पाठवून द्याल तेव्हा आपोआप घरामधलं वातावरण बदलायला सुरू होतं. आता हे काय अनुभव आहेत की नाही कुणाला घरामध्ये? असं फ्रेश वाटतंय की नाही थोडं तरी स्वतःमध्ये, घरामध्ये? ऍक्च्युली आपण आता फक्त 10% ऊर्जा घेतलेली आहे, पण आपल्या मनामध्ये तरी, आपली मानसिकतेमध्ये तरी फरक आपल्याला जाणवायला पाहिजे. जर तुम्ही खरंच रोज प्रॅक्टिस करताय आणि याच्यावर ट्रस्ट ठेवताय तर ही गोष्ट नक्की व्हायला पाहिजे. कुणालाच जाणवत नाही? जाणवते, फ्रेश जाणवते. हा तेच बघते मी आता. कुणाला तरी नवीनला मी अनम्यूट करणार आहे. कारण तेच ते बोलतात, दुसरे कोणी बोलतच नाहीत. मनीषा रोटे मॅडम, आज तुम्ही बोलायचंय मला. समोर या, तुम्ही कुठे आहेत? अनम्यूट करा स्वतःला. रोटे मॅडम. बरं ठीक आहे. मुग्धा, तू कुठे आहेस बेटा? मुग्धा.
आपण एनर्जी घेतोय त्यामुळं आपण व्हिडिओ चालू करून बसणं गरजेचं आहे, कारण एनर्जी एक्सचेंज होत असते. तुम्हाला जरी मी दिसत असले तरी मी माझे व्हायब्रेशन तुमच्या बॉडी पर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण औरा बघू. काल आपण औरा बघायचं ठरवलं होतं. बरं, एनर्जी बॉल बद्दल कुणाला काही शंका आहे का? नाही. कळलं ताई. सगळ्यांना कळलं? काही हो शंका, हो काही हो हो प्रश्न? नाही नाही काही शंका नाही ताई. कुणालाच काही प्रश्न नाहीये? नाही नाही. ओके, आता औरा म्हणजे काय आपण बघू. औरा म्हणजे निसर्गाने आपल्या भोवती एक असं वलय दिलेलं आहे जे आपलं सुरक्षा कवच म्हणून काम करतं. आपल्याला माहितीये का आपल्याला औरा आहे, आपल्याला सुरक्षा कवच आहे? हे नाही माहिती आपल्याला. आता कुणाला तरी माहिती असेल एखाद दुसऱ्याला, पण शक्यतो नाही माहित. नाही, माहिती नाही. तर निसर्गाने आपल्याला दिलेलं हे एक सुरक्षा कवच आहे. हे सुरक्षा कवच 4 लेअर मध्ये असतं. 4 लेअर असतात आपल्या भोवती. ओके, आपल्या भोवती 4 लेअर असतात आणि त्या लेअरला कलर असतो. प्रत्येकाचा औरा कलर हा वेगळा असतो आणि त्याच्यानुसार त्याचा स्वभाव ठरलेला असतो. हे आपण आता पुढे सेकंड आणि थर्ड मध्ये शिकणार आहेत. लेवल सेकंड आणि थर्ड मध्ये जेव्हा आपल्याला कुणाचा औरा कलर कळतो, कसा हे करायचा ते शिकवणार आहे मी, तर लगेच आपल्याला त्या माणसाचा स्वभाव कळतो. आपल्याला व्यक्ती ओळखायला आता मजा येणार आहे बरं का सगळ्यांना. व्यक्ती ओळखू शकणार आहेत तुम्ही, कारण 7 चक्रांनी पण म्यूट म्यूट करा, स्वतःला म्यूट करा. म्यूट करून बोला कुणाला बोलायचं असेल ते. आपण 7 चक्रांनी सुद्धा ओळखणार आहे आणि ह्या औरांनी सुद्धा ओळखणार. तर औरा म्हणजे काय, तर आपल्या भोवती एक सुरक्षा कवच दिलेलं आहे देवानी, त्या युनिव्हर्सनी, आणि ते 4 लेअर मध्ये असतं. त्याला आभा मंडळ असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे 4 लेअर कसे असतात? व्हायब्रेशनच्या स्वरूपात असतात. हे आपल्या भोवती व्हायब्रेशनच्या स्वरूपात असतात आणि ते सतत बदलत असतात. सतत बदलत असतात. म्हणजे बघा, आपल्याला थोडस चांगलं वाटायला लागलं की आपला ऑरा स्ट्रॉंग असतो त्यावेळेला. म्हणजे आपण खुश राहिलो, काहीतरी म्हणजे फ्रेश वाटायला लागले घरामध्ये आपल्याला, किंवा कुठं गेलोय आपण तर एकदम फ्रेश फील करतोय, तर त्यावेळेला आपला ऑरा स्ट्रॉंग असतो. आणि लगेच काहीतरी घडलं थोडस इकडं तिकडं की आपला ऑरा लगेच वीक होतो, तो डॅमेज होतो. आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये संकट यायला सुरुवात होतात. कोणती? मानसिक आणि शारीरिक संकट. म्हणजे काय, असं कुठून हे होणार नाहीये, ते मानसिक आणि शारीरिक संकट यायला चालू होत. तर हा औरा आपल्याला जसा सुरक्षित ठेवतो, तसंच आपल्याला तो जाणीव पण करून देत असतो. बापरे, आता बघ, आता आपल्याला कधी कधी असं खूप असं वेगळंच फील व्हायला लागतं. कधी कधी काय कारण आहे, मला उदासच वाटायला लागलंय, काय कारण आहे, माझं मनच कशात तरी लागत नाहीये, असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा आपल्याला औरा संकेत देत असतो पुढच्या संकटाची. कारण त्यावेळेला त्याला ते सांगायचं असतंय की बघ, माझ्या कक्षेत निगेटिव्हिटी आलेली आहे, ती तुझ्या 7 चक्रापर्यंत, तुझ्या मनापर्यंत पोहोचण्याआधी तिला तू दुरुस्त कर, तिला ती तू घालवून दे, असं ती सांगत असतं. पण आपल्याला ते कळत नाही आणि मग आपण काय करतो, आपण आणखी निगेटिव्ह आहे, असं काय व्हायला लागलंय, हे काय व्हायला लागलंय, हे सगळं आपण बोलायला चालू करतो. आणि आपण कुठल्या माणसांकडे अट्रॅक्ट होतो
हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. आपण जर पॉझिटिव्ह माणसांकडे अट्रॅक्ट होत असू तर समजायचं की आपला ऑरा स्ट्रॉंग आहे. आणि आपला ऑरा वीक आहे हे कसं समजायचं? आंघोळ पहिलं लक्षणे आंघोळ करू वाटत नाही. पहिलं लक्षण आहे ऑरा वीक असण्याचं. आंघोळीचा कंटाळा येतो. कारण ऑरा क्लीन होणार असतो ना आंघोळ करून, म्हणूनच त्याचा कंटाळा येतो. नको वाटते आंघोळ, आता नंतर करू नंतर करू नंतर करू. दुसरं लक्षण त्याचं काय आहे? एखादं काम तुम्हाला करायचंय पण करते, आता थोड्या वेळाने करते, आता मग करते, आता मग करते, असं करून करून त्या कामाला काय करतो आपण? पुढे ढकलतो. ते काम काही आपण करत नाही. आपण सतत आळसामध्ये आणि एक लेझीनेस मध्ये असं राहतो. असं जेव्हा आपल्याला व्हायला लागतं, मगच म्हणायला वाटतं मला असंच व्हायलंय बाई, आता माझं वयच झालं बाई, मला आता हे काय, म्हणजे असे विचार करायला लागतो. पण ते काही झालेलं नसतं. तुमचा ऑरा हा वीक झालेला असतो आणि म्हणून हे सगळं होत असतं. असं जेव्हा वाटायला तेव्हा मग ऑरा तुमचा, आता रेकीतून ऑरा स्ट्रॉंग करता येतो. ते टेक्निक खूप म्हणजे हे आहे, स्ट्रॉंग आहे, ते मी सांगणारच आहे. पण दैनंदिन लेवलवर आपण ऑरा आपला कसा स्ट्रॉंग ठेवायचा, पहिल्यांदा तो आधी क्लीन कसा करायचा हे बघू. दैनंदिन लेवलवर क्लीन करायचा असेल तर आपण काय करायचं? रोज रात्री झोपण्या अगोदर आपल्या भोवती अँटी क्लॉकवाईज 3दा, म्हणजे धूप असतं ना, धूप फिरवायचं. आपल्याकडे धुपाची जास्त हे आहे, तर धूप 3दा फिरवायचा रात्री झोपताना. बघा पटकन झोप लागेल तुम्हाला. बिलकुल निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही. 3दा ते फिरवायचं आणि आपल्या बाजूच्या रूम मध्ये ते, सॉरी, आपल्या कॉटच्या बाजूला ते कुठेतरी ठेवायचं थोडा वेळ. म्हणजे आपल्या रूम मधली सुद्धा निगेटिव्हिटी निघून जाते. आता आणखीन दुसरं हे काय करायचंय आपल्याला आपला ऑरा क्लीन करण्यासाठी? तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ किंवा सेंधव मीठ, पण शिंदी लावून म्हणतो ना त्याला सेंधव मीठ, ते थोडंसं टाकायचं आणि त्याच्याने स्नान करायचे. रोज जरी नाही केली तरी आठवड्यातले 2 दिवस ठरवायचे, मंगळवार आणि शनिवार. आणि त्या 2 दिवशी आपण आवर्जून आंघोळ करायची मीठ टाकून. आपला ऑरा क्लीन होत असतो. आणखीन काय करायचं? तर सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये गवतावरून 20 मिनिटं ते 25 मिनिटं फिरायचं. मोदी फिरतात ना, मोदी फिरतात. मोदींचा ऑरा 21 किलोमीटर आहे. एवढा लांबपर्यंत आहे त्यांचा ऑरा. आपला तिथल्या तिथंच आहे. किलोमीटर तर जाऊ द्या, तिथल्या इथंच आहे आपला ऑरा. आता अगोदरच्या काळात बघा, ऋषी मुनी जेव्हा गावामध्ये प्रवेश करणार असायचे तेव्हा गावातल्या लोकांना ते कळायचं, कारण त्यांचा ऑरा तेवढा स्ट्रॉंग असायचा. ज्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो ना, त्या लोकांची उपस्थिती किंवा त्यांचं येणं हे इतकं प्रभावी असतं की आपल्याला त्यांना त्यांच्या म्हणजे बोलावं, त्यांच्या संपर्कात जावं आणि गेल्यानंतर आपल्याला खूप आनंद होत असतो. तर हे कशाचं आहे? हे ऑरा स्ट्रॉंग असण्याचं लक्षण आहे. आणि अशा लोकांचे ऑरे खूप स्ट्रॉंग असतात. तर हे आता काय काय बघितलं आपण? धूप घ्यायचा रोजच्या ह्याच्यावर, धुपानी रात्री झोपताना करायचं. ज्याला झोप येत नाही, खूप निगेटिव्ह विचार येतात, खूप त्रास होतो, अशा लोकांनी काय करायचं? रात्री झोपताना एवढा धुपाचा प्रयोग करायचा. सकाळी गवतावरनं फिरायचं, कोवळं ऊन अंगावरती घ्यायचं आणि पाणी, आंघोळीचं पाणी हे मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. आता ऑरा क्लीन केला. आता ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा? स्ट्रॉंग करायचं ना आपल्याला ऑरा. स्ट्रॉंग ऑरा करण्यासाठी लाऊड म्युझिक ऐकायचं, सॅड नाही. म्युझिक लाऊड ऐकायचं, म्हणजे मोठ्या आवाजातलं म्युझिक ऐकायचं, सॅड अजिबात ऐकायचं नाही. त्यानंतर योगा करायचं, व्यायाम करायचा. ह्या लाऊड म्युझिक ऐकायचं, योगा करायचा, व्यायाम करायचा, मोटिवेशनल ऐकायचं
आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहायचं. सतत जे लोक सकारात्मक बोलतात, मोटिवेशनल बोलतात, ज्यांची काही ध्येय आहेत, ते ध्येय पूर्ण करण्याचं, विजन पूर्ण करण्याचं ते प्रयत्न करतात, अशा लोकांच्या जास्त संपर्कात राहायचं. कारण आपला औरा आणि आपण कसे असतो माहिती का, ज्यांच्या संपर्कात जाऊ तसे बनतो. आता उदाहरण द्यायचं, तुम्ही फौजीच्या एका संपर्कात जा, कधीतरी बसले फौजी, तुम्ही कुठेतरी प्रवासाला निघालात, सीटवर फौजी बसले आणि मग ते खूप प्राऊडली सगळं सांगतात की असं, हे असं तसं तसं, कुठलं तरी कारगिलचं युद्ध, कुठलं तरी काहीतरी ते सांगायला लागतात. लगेच तुमची मानसिकता बदलते, वाटतं काय आयुष्य आहे बाबा यांचं, देशासाठी हे किती करतात, मी काहीच नाही, खरंच फौजीचं जीवन खूप चांगलं आहे, मी पण फौजी व्हायला पाहिजे. एक प्राऊड फील होतं आपल्याला, असं वेगळंच व्हायब्रेशन आपल्या शरीरामध्ये तयार होतं. आपण ज्याच्या जवळ जाऊ, डॉक्टरच्या जवळ जाऊन बसलो, मित्र एखादा डॉक्टर त्याच्या जवळ जाऊन बसलो, त्याने ड्रॉवर उघडायलाय, बंद करायलाय, म्हणजे पैसे घ्यायलाय पेशंट कडनं, बंद करायलाय, हे जेव्हा आपण बघतो वाटतं बापरे, आपण डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. कुणाजवळही तुम्ही जा, असं वाटायला लागतं की आपण खरंच काही केलं नाही आयुष्यात, खरं आयुष्य तर ह्या लोकांचं आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. हे का वाटतं, तर आपला औरा त्यांच्या औरामध्ये मिक्स होतो, ते व्हायब्रेशन आपल्या औरामध्ये मिक्स होतात आणि आपण तसंच वागायला आणि बोलायला लागतो. आणि एखादी रडगाणं गाणारी व्यक्ती आहे आपल्याजवळ, सतत रडत राहणारी, आपणही त्याच्याजवळ आपलं रडगाणं गायला चालू करतो. हो माझ्याही घरात असंच आहे, हो माझ्याही घरात तसंच आहे, आपण रडगाणं गायला चालू करतो. म्हणजे त्याच्यात ना तुमचा दोष आहे ना त्या व्यक्तीचा दोष आहे. दोष कुणाचा आहे, तर ते आवरे एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि आपण लगेच त्याच्या रंगात रंगून जातो, त्या आवराच्या रंगात, तसेच आपण बनतो. आता आवरा आणखीन वीक कशामुळे होतो, आपण दिवसभर बाहेर असतो, कधी लग्न कार्याला जातो किंवा कुठल्या कार्यक्रमाला जातो, कधी आपण नोकरी निमित्ताने तर रोज असतोच आपण बाहेर, मग खूप लोकांच्या संपर्कात येतो. त्या लोकांच्या लाईफ मधले प्रॉब्लेम त्या लोकांसोबत असतात. आता सगळेच काही पॉझिटिव्ह नसतात त्या गर्दीमधले, काही जण निगेटिव्ह पण असतात. आणि आपण त्यांच्या संपर्कात आल्यानंतर बघा, आपल्याला घरी आल्यानंतर चिडचिड व्हायला लागते, उगीच डोकं दुखायला लागतं, राग यायला लागतो छोट्या छोट्या गोष्टीचा, कारण आपण त्या निगेटिव्ह लोकांच्या संपर्कामध्ये आलेलो असतो. आणि त्यामुळं तसं होतं. मग आपली संस्कृती काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता आपल्या संस्कृतीने किती अनादी कालापासून ही परंपरा चालू ठेवलेली आहे. कोणती परंपरा, की बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरामध्ये जायचं नाही. कोणी पाहुणे बाहेर गावून आले तर अगोदर आपण काय करतो, त्यांना हातपाय धुवायला पाणी देतो की नाही, हातपाय धुवायला पाणी देतो आणि टॉवेल देतो हातपाय पुसायला. आपल्या संस्कृतीमध्ये हे सगळं आहे, पण आजकाल कोण मानायला लागलं याला, नाही. आता ते पाणी देण्याची पद्धतच बंद झाली. अगोदरचे लोक म्हणायचे पाणी सुद्धा दिलं नाही त्यांनी पाय धुवायला, म्हणजे पाय धुवायला पाणी देणं किती महत्वाचं होतं आपल्या संस्कृतीमध्ये अगोदर. हे काय आहे, हे पाय धुवायला देणं म्हणजे त्या व्यक्तीच्या, येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोकांच्या पायानी जी निगेटिव्हिटी आलेली आहे त्यांच्यामध्ये, ते कारण खूप प्रवास करून कुठून तरी कुणाला तरी भेटून वगैरे आलेले असतात ना आपल्या घरामध्ये, तर ते जे येतात आपल्या घरामध्ये ते निगेटिव्हिटी घेऊन येतात. ती निगेटिव्हिटी बाहेरच राहावी म्हणून पाय धुवायला पाणी देणं आणि पाय पुसायला टॉवेल देणं ही प्रथा होती. ती निगेटिव्हिटी, कारण त्यांच्या आवरामध्ये ती आलेली निगेटिव्हिटी होती, मग ती निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी आपण पाय धुवायला देत होतो. बस, पाय धुवायला पाणी देतात एवढं माहिती आपल्याला, पण ते का देतात हे नाही माहिती. आता अंत्यविधीला जाता, करंटचे प्रश्न आहेत हे. अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर कंपल्सरी स्नान करायची असते, पण आत्ताची पिढी ह्या गोष्टीला मानत नाही, अजिबात मानत नाहीये. तुम्हालाही अनुभव आले असतील की नाही, काय होतंय अंत्यविधीला आम्ही काय जाऊन हे केलंय का, आणि मेलं म्हणजे काय झालं, कसला विटाळण कसलं काय. पण का स्नान करायची असते,
तर तिथं निर्माण झालेली निगेटिव्हिटी आपल्या आवरामध्ये आलेली असते आणि त्याचा इफेक्ट लगेच आपल्या शरीरावर, आपल्या सात चक्रावर होत असतो. कारण आपला आवरा एवढा स्ट्रॉंग आहेच का नाही आपल्याला माहिती नाही ना. आणि मग त्याचा लगेच इफेक्ट होतो आणि त्याचा परिणाम आपल्या आपल्या शरीरावरती होतो. म्हणून पटकन आपण स्नान करतो. आता ठीक आहे, आपल्या संस्कृतीने त्याला विटाळ बिटाळ अशी काहीतरी नावं दिली असतील, पण ऍक्च्युअल काय आहे ते औरा क्लिनिंग आहे. आभा मंडळाची स्वच्छता आहे तुमची. कारण ती झाली तर तुम्ही व्यवस्थित राहाल. आणि बघा, आपण बाहेर जाऊन आलो आणि हातपाय तोंड धुतलं की आपल्याला किती फ्रेश वाटतं. जी चिडचिड होत असते ना, ती चिडचिड बंद होते. आता लहान मुलांची दृष्ट काढणं हे सुद्धा आहे ना आपल्या संस्कृतीत. आपण मीठ मोहरी घेतो, आपण लाल मिरची घेतो. जास्त जर रडत असेल बाळ तर मिरची पण घेतो आणि मीठ मीठ मोहरी घेतो अशी मुठीमध्ये. आणि हा त्याला क्रॉस करून आपण उलट्या दिशेने आपण फिरवतो बघा. त्याला त्याच्या शरीराला स्पर्श न करता उलट्या दिशेने आपण हात फिरवतो दृष्ट काढताना. माहितीये ना सगळ्याला? माहिती का जाधव मॅडम? हेमांगी जाधव मॅडम? माहित आहे. नाही नाही, हेमांगी जाधव मॅडम त्यांनी हो माहितीये. माहितीये ना आपण दृष्ट हो काढतो. हा, हो हो हो. दृष्ट छोटी काढणं म्हणजेच काय की लहान बाळाच्या लहान मुलं. आवडीमध्ये पटकन निगेटिव्हिटी येते आणि त्याला त्रास व्हायला लागतो. म्हणून आपली आई आजी दृष्ट काढायची आणि बाळ लगेच रडायचं थांबतं. हे सगळं काय आहे तर आपल्या आवरामध्ये, आपल्या आवराला क्लीन करणं आहे, आपल्या आवराला स्ट्रॉंग करणं आहे. आणि हे स्ट्रॉंग करणं, हे क्लीन करणं आपल्यासाठी खूप गरजेचं. आता आपण रेकीकडे वळूया. आपला आवरा कसा बघायचा ते आधी बघू आपण. हा, कसा बघायचा? प्रत्येकाला तो आवरा दिसणार आहे. आपण जाणीवपूर्वक कधी कुणाचा आवरा बघत नाही, पण प्रत्येकाला तो दिसणार आहे. आता पहिली ऍक्टिव्हिटी बघा, मी प्रयत्न करते, पण तुमच्याजवळ जर वही असेल तर तुम्ही सुद्धा तिथं करा. एक असा बिंदू काढा. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. दिसतोय? हा, तर याच्याकडे एक टक बघा तुम्ही, या बिंदूकडे एक टक बघा. तुम्हाला त्याच्या भोवती एक प्रकाशाचं वलय दिसेल, जे आपल्या देवी देवतांच्या फोटोमध्ये आपण बघतो. त्याच्या पाठीमागं एक वलय असतं. दिसलं कुणाला? जरा थंब दाखवा दिसलं असेल तर. म्हणजे मी हात खाली करते, हात. नसेल दिसलं तर माझ्या नोज टिप्स वर बघा. इथं थोडीशी मोठी आहे मी, बिंदू थोडा लहान झाला. इथं बघा, माझ्या कॉन्सन्ट्रेशननी इथं बघा. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला माझ्या भोवती एक पांढरं वलय दिसायला लागेल. कारण मी पांढऱ्या सरफेसवर आहे, तुम्हाला दिसायलाच पाहिजे ते. एक जणाला जरी दिसलं तरी त्यांनी थंब दाखवा, म्हणजे ते दिसतंय. हा, ज्योतीला दिसलं? हा, ठीक आहे. कुणाला लवकर दिसेल, कुणाला उशिरा दिसेल. माझ्या नोट टिप्सवर. आता तुम्ही तिथं तुमचा हात असा ठेवा कशावर तरी, त्या हाताकडे बघा एकसारखं. हा हात एकसारखं बघा. कुठल्याही वस्तूला असतं हे वलय. दिसलं?
दिसणारच. पुन्हा प्रॅक्टिकल करा क्लास संपल्यावर. भिंतीवर हात ठेवायचा आणि बघायचं. तुम्हाला नक्की दिसेल. भिंतीवर असा हात ठेवायचा आणि बघायचं. असं एक पांढरं प्रकाशाचं वलय तुम्हाला दिसेल. हे का बघतोय आपण? फक्त आपल्याला खात्री पटावी की आपल्याला औरा आहे. निर्जीव आणि सजीव वस्तूला औरा आहे आणि तो आपल्या शरीराभोवती असतो. कुठलाही आजार पहिल्यांदा त्या औरात येतो आणि मग जिथून तो औरा डॅमेज झाला आहे तिथून तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. अगोदर तो आजार किंवा ती काय जे काही प्रॉब्लेम आहे तो गॅस फॉर्म मध्ये असतो आणि मग ती लिक्विड होऊन आपल्या शरीरामध्ये ते प्रवेश करते. 2-3 महिन्यापासून त्याची लक्षणं दिसायला चालू होत असतात. आपल्याला जर कळलं हे की आपल्याला असं काहीतरी व्हायलंय की आपण जर त्याच्यावर लक्ष देऊन ट्रीटमेंट वगैरे घेतली तर आपण लवकर त्याच्यातनं बाहेर निघू शकतो. काहीतरी व्हायलंय मला हे थोडंसं आपल्याला जाणव, दुर्लक्ष करायचं नाही. पटकन त्याच्यावरची ट्रीटमेंट आपण घ्यायची. तर औरा असतो हे मान्य आहे सगळ्याला. सगळ्यांनी मला थंब दाखवा. आता जेवढे जण स्क्रीनवर दिसतायत तेवढ्यानी तर मला दाखवा. हा, स्मिता मोरे मॅडम दिसतोय ना? हा, म्यूट करा तुम्ही. संध्या म्यूट. हँड रेस केलाय ना? असं केलं. दिसतोय म्हणून मला हँड रेस केल्यासारखं वाटलं. ठीक आहे. आता तुम्ही स्वतःसोबत मी आणायला सांगितलं होतं. आणलंय कुणाला? हा, कोण कोण आणलंय? 2 जण फक्त मला पाहिजेत. म्हणजे बाकीच्यांनी बघा आणि ते प्रॅक्टिकली मी दाखवते. अशा- माझा नातू आहे. हा, सांगू शकतो का तो? हो हो. किती वर्षाचा आहे? किती वर्षाचं? 11 सुरू. 11 वर्षाचा आहे. हा, अजून कोण हे करणार आहे? कोण करणार माझी आहे? मोठी मुलगी आहे. चालेल? हा, मोठी मुलगी आहे. ओ, मोठं किती चालेल. चालेल. लहान याच्यासाठी की आपण चालेल. काय म्हणलो त्याला कळणार नाही म्हणून लहान नको. बरी येते. हा हा. आहे बाजूला. हा, ठीक आहे. मी तुमच्या दोघींना पिन करते. इकडे अशी ये ना अशी. दिसतो का? माझा चेहरा बघ अशी. हा, आता काय करा, तुम्ही तुमचे फोन आडवे ठेवा आणि बरं. एकमेकाच्या समोर या. उभं राहायचंय. दोघांनी पण उभं राहायचं. उभं राहा तुम्ही. स्वतः अनम्यूट करा. मोरे मॅडम तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. तुम्ही दोघेही दिसला पाहिजेत असं उभं राहायचं आणि अंतर ठेवायचं दोघींमध्ये. भरपूर अंतर ठेवायचंय. बघा, असं जरी कुणाला नाही दिसलं ना तर व्हिडिओ मध्ये नक्की दिसणार आहे. हा, तुम्ही जेव्हा नंतर व्हिडिओ बघाल त्याच्यात दिसेल तुम्हाला. अंतर ठेवा. लांब जा तुम्ही. सुनीता मॅडम तुम्ही थोडस लांब जा आणि स्मिता मॅडम तुम्ही लांब जा. हा, झालं. आता रेकीला कॉल करा. रेकीची प्रार्थना मनातल्या मनात म्हणून आणि हात रब करा. हात रब केले. हा, आता त्यालाही असे हात करायला सांगा आणि तुम्ही असे हात करा. असं दिसत नाहीये माझा हात? हा, दिसत. असा हात असं. करायचा. हा, अजून थोडं लांब जा तुम्ही दोघं. लांब जा, अजून लांब, अजून लांब. जितकं लांब जाता येईल तितकं लांब जा. हा, मला दिसला नाही तरी चालेल कारण पुन्हा येणार आहे जवळ तुम्ही. हा, आता हळू हळू हळू
स्मिता मॅडम तुम्ही आणि सुनीता मॅडम तुम्ही त्यांच्याकडे जायचं, दोघं असे हात करत जवळ जवळ जायचं आणि जिथं तुम्हाला ते मॅग्नेटिक फील्ड जाणवेल दोघाला पण, हा जाणवायला का दोघांनाही? हा मला जाणवतंय. हम्म हा मला जाणवतंय. जाणवतंय? तिला हो. विचारा जाणवतंय का? ओढल्यासारखं होतंय का तिला विचारा. होतंय? हा. तुम्हाला सुनीता मॅडम? ते आपण करेल. हा. आता हे प्रॅक्टिकल का घेतलं आपण? होतंय का त्याला विचारा ना, काहीतरी तुला ओढल्यासारखं वाटायला का? नाही हो होत. हो जाणवलं. जाणवतंय ना? हा. नाही तर सुनीता मॅडम नाही त्याला नाही होत. हा चालेल. त्याला तो लहान आहे ना, त्याला कळणारच नाहीये म्हणून म्हटलं. हा हा बोल. हा त्याला हिला जाणवलं ना, तर ही मोठी आहे, हिला हा. कळालं. हा. हो. हा. तर नाही तिला राहू द्या बरं का कायम जवळ. आता ती प्रॅक्टिकल साठी आपल्याला सारखी लागणार आहे. या मॅडम बसा सुनीता बरं मॅडम बरं बसा. चालेल. हं. जवळ बसवा तिला. अजून नंतर एक प्रॅक्टिकल आपल्याला बघायचं. हो हो चालेल. 2 प्रॅक्टिकल बघायचेत आपल्याला. बरं हा, बरं. आता हे जे आपण प्रॅक्टिकल बघितलं बघा, हे 2 हात आपण एकमेकाच्या जवळ नेले दोघांचे, म्हणजे काय आहे, ह्या प्रॅक्टिकल मधनं सिद्ध झालं की सुनीता मॅडमच्या आवरा हा त्यांच्या मुलीच्या आवरामध्ये मिक्स झाला. दोघांनाही ते व्हायब्रेशन जाणवले, तिलाही जाणवले आणि यांनाही जाणवले. आणि त्या व्हायब्रेशन मुळे ते जवळ येण्याने ते म्हणजे काही अंतरावर असते, पूर्ण चिटकलेलं नाही, काही अंतरावर. आपण काही कुणाला पूर्ण चिटकत नाही, आपण लांबूनच बोलतो बसतो. तर ते व्हायब्रेशन एकमेकाच्या आवरामध्ये दोघींचे ते जात होते. हे रोज होतं. आपल्या संपर्कात जे लोक येतात त्यांचा आवरा आपल्यामध्ये मिक्स होतो. हे रोज होत असतं, आपल्याला कळत नाही. आज आपण जाणीवपूर्वक बघितल्यामुळे कळलं आपल्याला. जाणीवपूर्वक बघितलं ना आपण की 2 व्यक्तीचे आवरे एकमेकांमध्ये मिक्स होतात का, हे आपण जाणीवपूर्वक बघितलं. आणि मग आपल्या लक्षात आलं आता ह्या प्रयोगाने की हे आवरा एकमेकांमध्ये मिक्स होतो. बरोबर. आता आपल्याला दुसरा प्रयोग करायचा आहे. दुसरा प्रयोग हा करायचा आहे, तुम्ही एकट्याच करा मॅडम. आता परत उभं राहायचंय तसंच. नाही तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. सुनीता मॅडम लक्षात नाही येणार त्याच्या काहीच. हो हो. सगळा प्रयोग करून पण लक्षात आलं तर ठीक आहे, पण आपण काय करायला ते तर लहान आहे ना तो, त्याच्या लक्षात येणार नाही. हा. आता अंतर घ्या भरपूर असं, दोघींमध्ये अंतर घ्या, लांब व्हा थोडं. हा. हा. मिळत नाही म्हणलं ना. आता पुन्हा रेकीची प्रार्थना करा. हा, हात रब करत आता तिच्याकडे जा, तिच्या जवळ जा तुम्ही हात रब करत. स्मिता मॅडम तिच्या जवळ जा. तू थोडं पुढे ये बेटा, तू थोडं पुढे ये, तू पुढे ये थोडा. ऐकायला येत नाहीये का? तू आईच्याकडे ये थोडस. तुम्ही दोघे एकमेकीच्या जवळ या आता. हा अजून थोडं जवळ या. हा, बस एवढं अंतर. हा बस. आता तिच्या डोक्यावर हात ठेवा, तुमचे दोन्ही हात. कोणचं ते असे डोक्यावर ठेवायचे नाहीत, अंतर ठेवून अंतर. एक मिनिट माझ्याकडे बघा. अंतर ठेवायचंय दोघींमध्ये हा. अंतर ठेवून असं. हा हा. आता घ्या डोक्याच्या जवळ न्यायचे हात. असे असे असे. हे बघा, हे बघा, हे असे. हा हा हा. ती सांगते व्यवस्थित. हा. आता हळू 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 खाली घ्यायचे ते हात. हळूहळू खाली घ्यायचे. कुठं जड होतोय तुमचा हात ते बघा आता. पूर्ण पायापर्यंत घ्यायचे ते. कुठं जड होतंय का ते बघा. हात कुठल्या ठिकाणी जड होतो. कुठं जड जाणवला
सुनीता मॅडम हा हो पायाकडे पायाकडे. पायाच्या तिथं जड जाणवला. हा पाय दुखतात का बेटा तुझे? काय? पाय नाही. काल आज परवा 3 दिवसात कधी पाय दुखलेत का तुझे? पाय दुखते बा. कंबर दुखते, पाय नाही दुखत. तुझं काहीतरी कंबर आणि पाय दुखतात. तुम्हाला जड कुठे हा. झालं स्मिता मॅडम? हात जड कुठे झाला तुमचा? मला इथून कमरेपासून इथून खाली असं जात. कमरेपासून खाली जड झालं. बरोबर. म्हणजे तिचं कंबर दुखतीये आणि कमरेमुळे खाली पाय दुखताय. आलं का लक्षात? आपण आलं. स्कॅनिंग केली आता, शरीराची स्कॅनिंग केली आहे आणि ही प्रॅक्टिस आपण परफेक्ट होणार आहोत. आपण कुणाच्या पण शरीराची स्कॅनिंग करू शकतो. आपण असा शरीरावरनं हात खाली घेतला की जिथं दुखतंय तिथं आपला हात जड होतो. जड हो त्या झाला. व्यक्तीला आपण विचारायचं की इथं तुला काही दुखतंय का? बरोबर तिथं दुखत असते. 2 दिवसापूर्वी तर दुखलेलं असतंय किंवा आत्ता तर दुखत असतंय किंवा 2 दिवसानंतर तर ते दुखणार असते. पण ते 100% ते दुखत असते. माझं कुठं जड झालं? स्कॅनिंग केली, बघितलं ना? सगळ्याला हा. कळलं? सगळ्याला कळलं? जड झालंय. लता मॅडम कळलं का तुम्हाला? अनम्यूट करा. हा कळलं कळलं. हा, स्कॅनिंग कशी करायची कळलं ना? हो कळलं. जिथं सफरिंग असेल ओके आपण कॉन्सन्ट्रेट नाही करायचं, इंटेन्शन नाही करायचं. जिथं सफरिंग असेल ओके तिथं आपला हात जड होतो. एवढं लक्षात ठेवायचं. ओके आणि जिथं आपला हात जड झाला तिथं त्या भागावर काही ना काही प्रॉब्लेम हा असतोच. ओके हे औरा स्कॅनिंग म्हणतात त्याला. ओके ही औरा स्कॅनिंग. आता ही पॉवरफुल पुढच्या ह्याच्यात जास्त होत चलते. आपण जेव्हा सेकंड आणि थर्डचे जे सिम्बॉल घेतो, पॉवरफुल सिम्बॉल, ओके त्यामुळे तर फार पटकन ते लक्षात येतं. आता आपण फक्त कसे 10%वरच चालली आहे ना आपली गाडी. ओके 10%वरच चालली आहे तरी एवढी ऊर्जा आपल्याला फील होतीये. मग नंतर आणखीन आपल्याला ते जास्त कळायला लागतं, जास्त समजायला लागतं. खूप इझी जातं ती गोष्ट. आणि मग पटकन आपण त्याच्यावरती विलाज करू शकतो. ते क्रॉनिक झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा कळल्याबरोबर आपण त्याच्यावरती विलाज करू शकतो. आणि विलाज आपण घरी करू शकतो. आपल्याला डॉक्टरकडे जायचं नाही. आजपर्यंत कोणत्या आजारासाठी आपण डॉक्टरकडे गेलोय, आधी तो 5 mg ची गोळी देईल, 6 महिन्यांनी मग फॉलोअपला बोलवेल, महिन्याला 6 महिन्यांनी पुन्हा तो 10 mg ची करेल. ही गोळी आता 5 mg ची तुमच्या शरीराला ती सूट झाली, आता तुम्हाला त्याचे mg वाढवावे लागतील. त्या गोळीचा डोस नंतर वाढतच जातो. मग बीपी असेल, तुम्हाला शुगर असेल, थायरॉइड असेल, काय असेल, त्या गोळीचा डोस वाढत जातो, तो कमी होत नाही. बरोबर आहे ना? दवाखान्यात गेल्यानंतर. खरंय. हा, आणि मग आपण त्यातनं तर दुरुस्त तर होतच नाही, पण ते केमिकल सगळे आपल्या शरीरामध्ये घेत असतात. बघा, कुठलाही आजार असो, कुठल्या तरी कारणाने तो झालेला असतो. आणि ते कारणच जर आपण काढून टाकलं तर तो आजार राहणार नाही. छोटे मोठे आजार तर राहणारच नाहीये. पण डॉक्टरचं तसं नसतं. ते गोळ्या देतात आणि त्या आजाराला फक्त त्यांनी तिथं थांबवतं. मग 4-5 महिन्यांनी अजून डॉक्टर, मला असं व्हायला, आता आणखीन तुम्हाला जास्त mg ची गोळी घ्यावी लागेल. म्हणजे गोळ्यांची डोस ते वाढवतच राहणार. त्यामुळे डॉक्टरकडे जायचं नाही. मग आता काय करायचंय आपल्याला आता लोकल बॉडी औरा क्लिन्झिंग करायचं. आणि ही क्लिन्झिंग केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला उपचार करायचे. आधी क्लिन्झिंग करायचं म्हणजे काय करायचंय, मूळ कारण आपल्याला काढून टाकायचं आणि मग त्याच्यावर रेखी देऊन उपचार करायचे. एका सेशन मध्ये होतं का? होत नाही. त्याच्या शरीर प्रकृतीनुसार त्याला बरेच सेशन हे द्यावे लागतात. मग आता औरा क्लिन्झिंग कसं करायचं? लोकल बॉडी औरा क्लिन्झिंग. आता टोटल बॉडी औरा क्लिन्झिंग हे मी तुम्हाला आधी सांगते आणि मग शेवटी आपण लोकल बॉडी घेऊ. कारण टोटल बॉडी सोपं जातं आणि लोकल बॉडीला थोडस आपल्याला जास्त मेहनत आहे. काय करायचं, वेळ तर असा पळतोय. मला खूप काही द्यायचंय तुम्हाला आणि वेळ पुरत नाही.
ऍक्च्युली आम्हालाही संपूर्ण आहे असं वाटतं. हा वेळेकडे आमचं लक्ष नसते, वेळेकडे लक्ष नसते बिलकुल आमचं. आम्हाला संपावं वाटतच नाही, नाही. ऑफलाईन काही घेता येईल का जण- मॅडम? काही जणांची मला फोन हा. येतात की 4 वाजता आमचं ऑफलाईन घेता काही येईल का म्हटलं? ऑफलाईन हा ऑफलाईन घेता येईल का म्हटलं? ऑफलाईन हा ऑफलाईन मी पुण्यात आहे मॅडम. तुम्ही कुठे हा, असता? बापरे. मी नाशिकला. हा, मी पुण्यात आहे. ते ऑनलाईन थोडस जरा म्हणजे नाही नाही ऑनलाईन हे बघा, कुठली पण गोष्ट एकदम आपण पटकन नाही ना शिकू शकत. आता हे जे आहेत ना सेशन तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला भेटणार आहेत. माझ्या जेवढ्या बॅच हम्म. होतील त्या प्रत्येक बॅच मध्ये तुम्ही ऍड असणार आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा वाटलं बघावं तेव्हा तेव्हा तुम्ही ते हा बघू शकणार आहे. आणि तुमच्या हा काही हा क्युरीज असतील तर तुम्ही त्याही वेळेला म्हणजे पुढच्या 10 वर्षात समजा मी जगले पुढचे 10 वर्ष जगाल असं जगाल. बोलू नाही, नका. नाही, म्हणजे आता 60 वर्ष झालेले आहेत मला. 60च्या पुढे गेले मी. 60 प्लस हा आहे. हा हा जर समजा राहिलंच तर मग तिथपर्यंत जरी माझे क्लास गेले तुम्ही त्यावेळेला जरी मला विचारलं तरी मी तुम्हाला त्याचं सांगेन. हे मिळतच राहील हम्म. तुम्हाला. ऑनलाईनचा होतो प्रॉब्लेम माहिती, पण आता काय करणार, इलाज नाहीये. रेकीमुळे तरी पण तुम्ही एक 100 वर्ष दिवस घ्या जगाल. ऑफलाईन. एक दिवस ऑफलाईन करू का कार्यशाळा हे एक हो दिवसाची? हा, करा करूया ना, एक दिवस तर करा करा. एक चालेल दिवस करा. चालेल. पुण्यामध्ये येऊ आम्ही. ओके ओके करू पुण्यामध्ये आपण. नाही जमणार. हा, नक्की नक्की करू. नक्की करा करू. हा करा. बस एक हा दिवस मॅडम करा. मॅडम हा, 2 दिवस करा. 2 दिवस हा. ठीक आहे. 2 हा दिवस करू. म्हणजे काय राहण्याची येऊ सोय आम्ही सुद्धा करा सकाळ आमची. संध्याकाळ येऊ. हो चालेल चालेल चालेल. आपण ठरवू आणि मग 1 दिवस 2 दिवस काय असेल ती कार्यशाळा आपण घेऊ. 2 दिवस करा म्हणजे पूर्ण चालेल चालेल. शिकता येईल बस बरंचसं. होतात. 2 दिवस बस होतात. मुख्य गोष्टी हो, आपल्या 2 दिवस. 2 दिवस आरामात हा. बस होतात. हा. अजून तर आपल्याला सकाळ संध्याकाळ येऊन जाऊ. मग आता प्रॅक्टिकल करणं फरक पडतो जरा ऑफलाईन हा मध्ये. प्रत्यक्ष मी बघते प्रॅक्टिकलचे व्हिडिओ पाठवता येतात का, म्हणजे कुणाला हा ते तरी बरं ते पडेल करून म्हणजे बेटर राहील ते प्रॅक्टिकलचे असं. म्हणजे कसं हम्म. करायचं. आता आपण हम्म, आवरा हम्म, हम्म. स्कॅनिंग बघितली ना की हात वर हो खाली. आता हम्म. आवरा क्लिन्झिंग पण तसंच करायचंय. आवरा क्लिन्झिंग पण तसंच करायचंय, पण तिथं काहीतरी म्हणायचंय, न म्हणता नाही करायचं. मग तेवढा हम्म, आवरा हम्म, क्लिन्झिंग घेऊ पूर्ण बॉडीचा, फुल बॉडीचा. हम्म, आणि हम्म. मग उद्या काय करू आपण, लोकल बॉडी आवरा क्लिन्झिंग. ती मेथड थोडीशी मोठी आहे. म्हणजे जिथं दुखतंय ना तिथंच आपल्याला करायचंय आणि ते दुखणं काढून टाकायचंय. ते झटक्यात निघून जातं ते दुखणं. मग आपण आता Good. फक्त काय करू, टोटल बॉडीचा आवरा क्लीन कसा करायचा ते बघू. आणि ते बघून मग थांबू. चला घ्या तुमच्या मुलीला, तिला द्या आजच्या दिवस त्रास. स्मिता मॅडम बसलं का? हा बाळा, आजच्या दिवस वेळ दे. आता मम्मीला सगळं शिकायचंय ना. हो, काय मिळालं ऑनलाईन हा आहे. हा चालतंय. आता काय करा, पुन्हा पुन्हा रेकीला कॉल करा. थोडस डोकं गेले बेटा तुझं, हे बंद करा आणि थोडस डोकं. हा हे रेकी मते आता काय करा, रेकीची प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे. तिचं नाव घ्यायचंय आता. एक मिनिट मोरे मॅडम, हा. तिचं हा. पण नाव घ्यायचंय. मी स्वतःची आभारी हो. आहे आणि मुलीचं नाव घेऊन मी तिची पण आभारी आहे. एक अमृत एक अमृत. हा हात रब करायचा आणि तिच्या डोक्यावरनं, म्हणजे चिटकवायचं नाही डोक्याला. मग जसं केलं ना तसं असं हा. खाली घ्यायचं. हा असं असं घ्यायचं असं. खाली करत करत जाऊ. हा मी सांगते ते म्हणत खाली यायचं. हा बर. ज्या करा हात. हा ज्या कुठल्या कारणाने, वरून घ्या, वरून डोक्यावर, वरून अजून थोडा वर घ्या. हा ज्या कुठल्या कारणाने खाली या. आता जी कुठली निगेटिव्हिटी आहे, ज्या कुठल्या, हा खाली खाली घ्यायचा याचा हात. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ती माझ्या हातात सामावलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध, खाली पायापर्यंत यायचं.
ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. हा, आता अजून एकदा वरून या. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आलेली आहे ती माझ्या हातामध्ये सामावून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. तीनदा करायचं असं. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आलेली आहे ती माझ्या हातात सामावून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं आहे बघा. ऐका, आता हे तीनदा पुढून झालं. आता फक्त लक्षात ठेवा सगळ्यांनी, तीनदा पुढून, तीनदा मागून, तीनदा उजवीकडून, तीनदा डावीकडून, असं करायचं. आता राहू दे बेटा, माहित झाले ना, मेथड हीच आहे. मेथड हीच. हा, आणि मग ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे असं फुंकर मार, वर हात करायचा, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. हा, फुंकर मारून वर हात करून ब्रह्म असं नाही, फुंकर मारायचं, फुंकायचं. हा, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. हा, आणि आता आपल्याला कट करायचंय आपल्या. हा, कट इथं बेंबीजवळ कट नाभीजवळ. हे दोन हात क्रॉस घ्यायचे किंवा असं करा, तुम्हाला तसं जमत नसेल तर असंही केलं. हा, कट. हा, कट असं हात. कट. तू दाखव बेटा, तुला कळलं असेल तर. व्हिडिओ बघा, नंतर व्हिडिओ बघा. कट किंवा खाली नाभीजवळ नेऊन कट. आपण काहीतरी कट करत नाही का, नको मला असं म्हणत नाही का आपण, तसा हात करायचा. क्रॉस करून, आता क्रॉस करून कट. तर हे 3 वेळेला कट म्हणायचं. हा, आणि मग धन्यवाद मानायचे रेकीचे. थँक्स टू मी, थँक्स टू त्या मुलीचं नाव घ्यायचं, आणि थँक्स टू माता पिता गुरुजन, ही अशी प्रार्थना करा. बस. हे काय बघितलं आपण? टोटल बॉडी आवरा क्लिन्झिंग बघितला आपण. आवरा बघितला आपण, आवरा क्लिन्झिंग बघितला. आता महत्वाचं राहिलेलं आहे की लोकल बॉडी आवरा, म्हणजे आता कुणाचं डोकं दुखतंय, तिची जशी कंबर दुखत होती तसं कंबर दुखते, तर तिथलं क्लिनिंग कसं करायचं आणि तिथं एनर्जी कशी पाठवायची, हे एवढं थोडंसं प्रॅक्टिकल आपलं राहिलेलं आहे, ते आपण उद्या बघू. आता त्या आहेत का, एक मॅडम आहेत, त्यांना 4ला जायची खूप घाई असते, ते आज नाही येत बहुतेक. त्या 4 चमली त्यांना वेळ नसतो, तर त्या फोन करतात मला, मॅडम शार्प 4ला सोडा म्हणून. त्यामुळं थोडस हे होतं, पण तरी थांबू आपण. मॅडम बघू. एक दिवस वाढला तरी चालेल ना सगळ्याला? चालेल. चालेल. एक हो दिवस काहीच वाढेल. हो. चालेल. एक कारण 2 मला- दिवस वाढले तरी चालेल, काहीच हा. प्रॉब्लेम नाहीये. बर, ठीक आहे. मॅडम, मला थोडंसं बोलायचं आहे. बोलू कुणाला? का? हा, बोला ना मॅडम. मॅडम, मी न्यूमरोलॉजी केलेलं आहे. बर. हा, कुणाला वाटलं रिलेशन प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम आणि मनी इश्यूज, अजून बाकीचं काय वाटलं त्रास वगैरे कोणाला, तर मला सांगा, तर मी बर. बघेल. हा, बर, ठीक आहे. कुणाला लग्नाचा प्रॉब्लेम असेल, लग्न जमत नसेल वगैरे वगैरे, बरेच काय अडचणी असतात. हो. म्हणजे कसं असतं, फॅमिलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोच प्रत्येकाला. हम्म. जवळजवळ 85% हा प्रॉब्लेम आहे. 85% लोकांना प्रॉब्लेम आहे, पण काही लक्षात येत नाही. काही वेळेस कुणाला मोबाईल नंबर मध्ये प्रॉब्लेम असतो, कुणाला नेम करेक्शन करावं लागतं, कुणाला काही ना काही प्रॉब्लेम असतोच. तर ते मी क्लिअर करून देते इथे असं. बर, ठीक आहे. हा, ठीक आहे. काही मी रेमेडीज देते. काही मी रेमेडीज पण देते. तर कुणाला काय वाटतं तुम्ही तसं डिक्लेअर करा, कळेल ओके. लोकांना पण असं. हो, चालेल ओके. चालेल. ओके मॅडम. ओके. ओके. मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. धन्यवाद. एक मिनिट. थांबा, आता ते कळलं की मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. तुमच्या जीवनात
रेकी माता सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य सर्व प्रदान करो. हीच रेकी चरणी प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू.